वर्ग 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या चॅप्टरचा वन शॉट पाहणार आहोत. वन शॉट मध्ये काय होतं की इम्पॉर्टंट गोष्टी आपण घेत असतो आणि आज तर तुम्हाला फक्त ज्या परीक्षेत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय छोटा व्हिडिओ असेल पण खूप कामाचा व्हिडिओ असेल. बघा, पहिल्यांदा तर अर्थव्यवस्थेचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. हे सगळं तुम्ही वाचलेलंच आहे. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट 3 प्रकार आहेत. कोणता आहे पहिला प्रकार अर्थव्यवस्थेचा? प्राथमिक. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कृषी आणि शेती, पशुपालन ह्या गोष्टी येतात. दुसरा आहे द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्रामध्ये काय येतं? द्वितीय क्षेत्रामध्ये सगळे उद्योग येतात. उद्योग म्हणजे कारखाने आणि सगळ्या गोष्टी निगडीत. आणि तृतीय क्षेत्र जे आहे, या तृतीय क्षेत्रामध्ये सेवा येतात. कोणी कुणाला सेवा प्रोव्हाइड कर, डॉक्टर प्रोव्हाइड करतो सेवा आपल्याला, त्याच्याबद्दल तो आपल्याला काही देत नाही, सल्ला देतो आणि तपासतो. तर ह्या गोष्टी कशा देतात? तृतीय सेवेमध्ये येतात. शिक्षक शिकवतो, तर ह्या सेवा आहेत. तर या 3 प्रकारामध्ये अर्थव्यवस्था डिवाइड केली. बाकी ह्या गोष्टी तुम्ही करू शकता की याच्यातलं प्राथमिक कोणतं, द्वितीयक कोणतं, तृतीयक कोणतं. या गोष्टीला जर एकदा पाहिलं तर ते तुम्हाला जमून जाईल. आता बघा, उत्पादनाचं योगदान, उत्पादनाची टक्केवारी कोणत्या बाबतीत कोणत्या ठिकाणी जास्त आहे, ब्राझीलमध्ये कुठे आहे आणि भारतात कुठे आहे, यावरती हा एक प्रश्न मागच्याच वर्षी पेपरमध्ये ग्राफ वरती विचारलेला होता. आता हा ग्राफ चांगला ऑब्झर्व करायचा. याच्यामध्ये पाहायचं की प्राथमिक व्यवसाय कोणत्या देशात जास्त चालतात, तर भारतात दिसते आपल्याला. त्यानंतर द्वितीयक कुठं चालतात जास्त, तर याच्यातही भारताचं प्रमाण बऱ्यापैकी. आणि तृतीयक मध्ये आपला देश 57% तर तो ब्राझील देश 67%. म्हणजे या सगळ्या व्यवसायांचं प्रमाण कुठं जास्त आहे, कुठून किती उत्पादन ते लोक कमावत आहेत, कोणत्या व्यवसायात ते जास्त ऍक्टिव्ह आहेत, हे तुम्हाला इथून दिसून जातं. पुढचा जो महत्वाचा विषय तो म्हणजे भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा कोणत्या प्रकारची आहे? मिश्र. नोट डाऊन करा. जशी आपली आहे मिश्र, तशीच त्यांची आहे. पहिल्यांदा माहिती आहे तुम्हाला, अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. एक भांडवलशाही, त्याच्यात नफा पाहला जातो. दुसरी जी कोणती असते? सामाजिक, समाजवादी, ती कशाचा विचार करते? समाजाचा विचार करते, अन्न वस्त्र निवाऱ्याचा. आणि तिसरं जे आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे, हा दुसरा पॉइंट. आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो, विकसित नाही आहोत आपण, डेव्हलप नाही आहोत. राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्तच्या तुलनेत कमी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही देश आता डेव्हलपिंग मध्ये आहेत, त्यामुळे ऑब्व्हियसली कमीच असणार आहे. भारताचं आणि ब्राझीलचं दोघांचंही उत्पन्न जे आहे ते अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे आणि ब्राझीलच्या तुलनेत भारताचं दरडोई उत्पन्न कमी आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे रोज जे लोक पैसे कमावतात ते ब्राझील देशामध्ये जास्त कमावतात, भारतात कमी कमावतात. पण राष्ट्रीय उत्पन्न जर पाहिलं, वर्षभरात काढतात, तर वर्षभरात आपण ब्राझीलच्या पेक्षा भारत पुढे आहे. ठीक आहे, तर ब्राझीलच्या तुलनेत आपलं जास्त आहे राष्ट्रीय उत्पन्न, ब्राझीलच्या तुलनेत आपलं कमी आहे दरडोई उत्पन्न. ह्या नोट्स सारख्या घ्या या लेक्चरला. त्यानंतर आपल्याला ब्राझीलमध्ये कोणकोणते व्यवसाय दिसतात? खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण, त्याच्यात तो पुढे आहे. त्यामध्ये भारतात कोणता उद्योग सध्या वाढतोय? सेवा क्षेत्राचा व्यवसाय आपल्याकडे वाढतोय. आणि ब्राझीलमध्ये तो ऑलरेडी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आपल्याकडे वाढत आहे. आपल्याकडे शेती, भारतामध्ये हा एक प्रमुख व्यवसाय आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा हा तुम्हाला चार्ट दिसतोय, याच्यात अमेरिकेचं, भारताचं आणि आपलं ब्राझीलचं दरडोई उत्पन्न डॉलरमध्ये 60 ते 16च्या दरम्यानचं काउंट झालंय. दोन्ही देश विकसनशील आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग यामध्ये प्रगतीपथावर दोन्ही देश आहेत. भारताची लोकसंख्या जास्त असल्यानं भारतातलं दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे, कारण ब्राझीलमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं ऑब्व्हियसली तिथं सगळ्यांना चांगला पैसा मिळणार. पण भारतात तसं नाहीये, लोकसंख्या जास्त आहे तर गरीब श्रीमंत दरी खूप जास्त प्रमाणात आपल्या देशात आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शेतीच्या बाबतीत आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये उच्चभूमी आणि किनारी प्रदेश, शेती हा व्यवसाय जास्त केला जातो. तिकडे चांगलं हवामान आहे, भूरचना आहेत, विविध प्रकारची पिकं घेतली जातात. भात, मका हे नोट डाऊन करा, मुख्य पिकं आहे ब्राझील मधली. सोबतच सोयाबीन, कॉफी, कोको, रबर, ऊस हे पिकं तिथं घेतले जातात. ब्राझील कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीमध्ये अग्रेसर देश आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कोणत्या गोष्टीच्या निर्यातीत अग्रेसर आहे? कॉफी आणि सोयाबीनच्या. आणि कोणत्या ठिकाणी हे घेतलं जातं? मिनास जिरास, साओ पावलो. त्यानंतर केळी, अननस, संत्री हे लिंबू वर्गीय फळं पण तिथं महत्वाचे आहे. गवताळ भागामध्ये तिथं गाई, शेळा, मेंढा पाळल्या जातात, त्याच्यातून ते मांस आणि दूध या गोष्टींचा व्यापार मोठ्या प्रमाणात करतात.
ब्राझीलमध्ये लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांब, बॉक्साईट हे खनिज संपत्ती चांगल्या प्रमाणात आहे. दुर्गमता, घनदाट आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते एका ठिकाणी नाही जाऊ शकत आणि तिथं खाणकाम करणं त्यांना अमेझॉनच्या भागात कठीण आहे. त्यामुळं खनिजांची उपलब्धता आणि देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमीचा जो प्रदेश आहे तिथं खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. उच्चभूमीत आहे पण अमेझॉनच्या भागात नाहीये. ब्राझीलला किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे? 7400. या नोट्स म्हणून घ्यायचं या लेक्चरला. याच्यातल्या सगळ्या मी अंडरलाईन करून देतो इम्पॉर्टंट गोष्टी. थंड आणि उष्ण प्रवाहांचा संगम इथं आहे. भूखंड मंच जो समुद्रामध्ये एक प्रकारचा जो असतो तो असा भूखंड मंच जो आहे पहाडासारखा तयार झालाय. अटलांटिकच्या किनाऱ्याजवळ मासेमारीचं त्याच्यामुळे उत्कृष्ट क्षेत्र आहे आणि मासेमारी व्यवसाय खूप चांगला या ब्राझीलमध्ये चालतो. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते मासे समुद्रात सापडतात. सॉर्ड आहे, कोळंबी आहे, लॉबस्टर आहे आणि सार्डिन आहे. हे लक्षात ठेवायचे. लॉबस्टर, सार्डिन, सॉर्ड आणि कोळंबी. आणि ब्राझीलमध्ये मासेमारी कोणती जास्त चालते? ब्राझीलमध्ये गोड्या पाण्याची जी मासेमारी ती कमी चालते, पण भारतामध्ये गोड्या पाण्याची मासेमारी जास्त चालते. हे लक्षात ठेवा. हे एक महत्वाचं पॉइंट आहे. पुढचा पॉइंट म्हणजे तुलनेमध्ये अंतर्देशीय उत्पादनात भारतात ब्राझीलचं जे योगदान आहे ते जास्त आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये आपल्याकडे 60% जमीन भारतात ऑक्युपाय झालेली आहे. ब्राझीलमध्ये आपण जर पाहिलं तेवढा जास्त शेतीत त्यांनी गुंतवणूक नाही केली आहे. सुपीक मृदा, अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे मैदानी भागामुळे आपल्याकडे शेती जास्त चालते ऍज कम्पेअर्ड टू ब्राझील. आणि भारतामध्ये शेती हा प्राचीन काळापासूनच चाललेला, हडप्पा पासून चाललेला महत्वाचा विषय. भारतामध्ये भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका हे महत्वाचे 5 पिकं लक्षात ठेवा. तिकडं आपल्याकडे जर अजून पाहिलं तर आपल्याकडे काही नगदी पिकं पण आहेत. चहा, ऊस, कॉफी, रबर, ताग हे पण आपल्याकडे आहेत जसं ब्राझीलमध्ये आहे. मासेमारीच्या बाबतीत ब्राझीलला 7400 किलोमीटरचा समुद्र किनारा होता, भारताला 7500चा आहे. खाऱ्या पाण्यातली मासेमारी आपल्याकडे कमी आहे. गोड्या पाण्यातली मासेमारी 60% केली जाते. आपल्याकडे खाऱ्या पाण्यातली मासेमारी फक्त 40% केली जाते. आणि आपल्याला भारतात केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लोकांच्या आहारात मासे हा महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळं आपल्याकडे मत्स्योत्पादन त्याचबरोबर ह्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात चालतात. आपल्याकडे कोणकोणते मासे आहेत? बांगडा, वशी, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे हे अरबी समुद्रात. शेवंडे, लबी, चक्कई, क्लुपिड, रावस हे आपल्याला बंगालच्या उपसागरात. आणि मत्स्यपालनात गोड्या पाण्यामध्ये कटला, रोहू, चोपडा ह्या मासे खूप फेमस आहे. मत्स्य व्यवसायामध्ये 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातल्या मासेमारीतूनच मिळतं, म्हणजे गोड पाण्यातून जास्त मासेमारी होते. आपल्याकडे छोटा नागपूरचं पठार आहे. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्रात विदर्भ आहे, तिथं खूप चांगली खनिज संपत्ती आहे. अरबी समुद्रात आपल्याला खनिज तेल मिळतं. गुजरातमध्ये कलोल, कोयाली, समुद्रामध्ये मुंबई हाय, आसाममध्ये दिग्बोई नावाचं ठिकाण आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला खनिज तेलाच्या विहिरी जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात. तेल प्रक्रिया, लोह पोलाद, वाहन निर्मिती, खनिज, सिमेंट निर्मिती उद्योग हे आपल्या ब्राझीलमध्येही चालतात. सोबतच साखर, सुती कापड, रेशीम, लोकर हे उद्योग तिथं चालतात. आणि त्यामुळे ईशान्य आणि पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहे, कारण मोठ्या उद्योगाचं केंद्रीकरण ब्राझीलमध्ये साऊथमध्ये आणि आग्नेय भागातच झालेलं आहे, म्हणजे तिकडे साऊथ जास्त डेव्हलप आहे. भारतामध्ये पण या कंपन्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. सोबतच आपल्याकडे भारतात ऊर्जा, आर्थिक आणि या सगळ्या उद्योगांचं प्रमाण झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, एमपी मध्ये, तसेच कर्नाटक, तामिळनाडूमध्ये धातू खनिजांचं, लोह पोलादाचं, कोळशाचं हे जे आहे उत्पादन खूप चांगल्या प्रमाणात घेतलं जातं. हे एक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे या चॅप्टर मध्ये. उद्योगाच्या बाबतीमध्ये दामोदर नदीमध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर चालतो. त्यानंतर औष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून ऊर्जा तयार होते. धातू उद्योग याच्यामध्ये राजस्थानमध्ये तांब, शिस, सोबतच जस्त, झिंक आणि कर्नाटकामध्ये लोह पोलाद, मॅंगनीज, अॅल्युमिनियमचं, तामिळनाडूमध्ये अॅल्युमिनियमचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. ठीक आहे, तर हे एक महत्वाची गोष्ट असू द्या माहिती. महाराष्ट्र, युपी मध्ये साखर उद्योग, पश्चिम बंगालमध्ये तागाचा उद्योग, ज्यूट फार्मिंग ज्याच्यापासून पोते बनतात, साखरीच्या गोण्या बनतात ह्या गोष्टी. आणि वनोत्पादन याच्यामध्ये कोकण भागामध्ये, केरळ भागामध्ये काथ्या बनवणं, फळ प्रक्रिया करणं, मासे प्रक्रिया करणं हे महत्वाचं चालतं. सोबतच आपण इथं पाहू शकतो कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव हे तेल शुद्धीकरण केंद्र आपल्या भारतात आहे.
मथुरा बैरोनी इथं तेल शुद्धीकरण केंद्र आहेत आणि सिमेंट उद्योग पण आपल्याला भारतात पाहायला मिळतो. सोबतच गुजरात, राजस्थान, तामिळनाडूमध्ये मिठाचं उत्पादन घेतलं जातं. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये यांत्रिक विद्युत वाहन खतं असे उद्योग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालतात. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये सुद्धा फळांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी कोको, कॉफी, कापूस, लोह खनिज कॅनडा, इटली, अर्जेंटिनाला ते प्रोव्हाइड करतात, निर्यात करतात. व्यापाराचा हिस्सा 25% त्यांचा आंतरदेशीय आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सोबतच चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ भारतात फेमस आहे सुरुवातीपासूनच. सोनं, चांदी, मौल्यवान कागद, औषधं हे आपण आपल्या बाहेरच्या देशातून बोलावतो, पण आपल्या देशातून बाहेरच्या देशांना चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ आपण रेशीम, लोहखनिज, आंबे वगैरे पाठवतो. आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्याकडे उखाजा धोरण जे आलं, उद्योगीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जे आहे कंपन्या आल्या आणि कंपन्यांच्या माध्यमातून जगभरात आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील क्लासमध्ये.